महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। ब्रेक फेल की मृत्यूचा सापळा, कुर्ले दिवेकरवाडीत टेम्पो एसटीची भीषण धडक, प्रशासन झोपेत। महाड तालुक्यातील विन्हेरे विभागातील कुर्ले दिवेकरवाडी येथे आज सकाळी सुमारे 9:15 सुमारास टेम्पो आणि महाड मुर्मुशी एसटी बस यांच्यात भीषण समरासमोर अपघात झाला आणि एसटी चालकाच्या प्रसंगावधानामुळे ही मोठी जीवितहानी टळली असली तरी या अपघाताने पुन्हा एकदा या रस्त्याच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार उतारावरून येणाऱ्या टेम्पोचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टेम्पोने समोरून येणारे एसटी बसला जोरदार धडक दिली। धडकेनंतर टेम्पो चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रानडे हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत, तर एसटीमधील जखमी प्रवाशांना महाडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। अपघातानंतर कुर्ले गावातील नागरिकांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली। जेसीबीच्या सहाय्याने मदतकार्य राबवून जखमींना बाहेर काढण्यात आले। प्रत्यक्षदर्शी मंगेश गायकर यांनी स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे मदतकार्य वेगाने पार पाडल्याचे सांगितले। मात्र या अपघाताने एक गंभीर वास्तव पुन्हा समोर आणले आहे। मागील वर्षभरात याच रस्त्यावर तब्बल 22 अपघात झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे, तरीही संबंधित विभागाकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत। धोकादायक उतार, रस्त्याची रचना आणि सुरक्षेच्या उपायांचा अभाव यामुळे हा परिसर अपघातांचा हॉटस्पॉट बनल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। आणखीन किती अपघात झाल्यानंतर प्रशासन जागे होणार, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। वारंवार अपघात होत असूनही संबंधित विभागाने तातडीने रस्त्याचे सुरक्षा ऑडिट, आवश्यक सुधारणा, इशारा फलक, वेग नियंत्रण उपाय आणि अन्य सुरक्षाविषयक कामे हाती घेतली नाहीत तर ही अपघातांची मालिका अशीच सुरू राहील अशी भीती व्यक्त होत आहे। स्थानिकांची मागणी स्पष्ट आहे की या रस्त्याच्या तातडीने दुरुस्ती आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना करा, अन्यथा पुढील अपघातांची जबाबदारी संबंधित प्रशासनावरच राहील। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी मितेश नवले, सहतृप्ती भोईर, महाड।